हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बुद्धिमत्तेचा सराव संच पहिला. म्हणजे आपण बघणार आहे बुद्धिमत्तेचे रेल्वे ग्रुप डी ला कशा पद्धतीने प्रश्न पडू शकतात. तुम्हाला माहितच आहे की रेल्वे ग्रुप डी ची एग्जाम सुरू झालेली आहे, बरोबर. आणि ती सुरू झालेली असताना एक सराव प्रश्न संच घेणं इम्पॉर्टंट आहे की कशा टाईपचे प्रश्न पडत आहेत किंवा पडतील, जेणेकरून तुम्ही ते प्रश्न त्या टाईपचे करचाल आणि तिथं तुमचे प्रश्न बरोबर येतील. ठीक आहे, तर आपण सुरू करतोय. यामध्ये जवळपास 20 प्रश्न घेतलेले आहेत आपण. ठीक आहे, ते 20 प्रश्न आपण बघणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे आपला रेल्वे ग्रुप डी 2025चा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? हा कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे? ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्यांना माहीत असेल, बरोबर. ज्यांनी बॅच घेतलेले आहे त्यांना माहीत असेल की हा कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेच्या या टाईपचा प्रश्न आपण घेतलेला आहे, बरोबर. हा श्रेणीचा प्रश्न आहे आणि श्रेणीमध्ये कोणता? तर संख्या श्रेणीचा प्रश्न आहे, बरोबर. प्रश्न कसा आहे? 747, 740, 732, 723, 713, बरोबर. संख्या श्रेणीचा प्रश्न आहे. मालिका आहे. कितीचा फरक आहे? इथं -7चा फरक आहे, इथं -8चा आहे, इथं -9चा आहे, इथं -10चा फरक आहे, इथं -11चा फरक येणार. 713 -11 किती आलं? 702. ऑप्शन नंबर 3 झालं तुमचं उत्तर. आता संख्या श्रेणीवरचा एक प्रश्न ग्रुप डी ला फिक्स दिसतोय, एक संख्या श्रेणीवरचा दिसतोय आणि एक वर्ण श्रेणीवरचा दिसतोय. त्यामुळे संख्या श्रेणी आणि वर्ण श्रेणी व्यवस्थित करा. या अगोदर आपण व्हिडिओ बनवून कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात हे पण बनवून सांगितलेलं आहेच, बरोबर. व्हिडिओ मी प्रश्न उघडल्यानंतर थोडंसं थांबतो, वाटलंच तर तुम्ही ट्राय करा. 5-7 सेकंद व्हिडिओ पॉज करा, त्यानंतर बघा. उत्तर काढल्यानंतर परत मी सोडवल्यानंतर टॅली करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न ट्राय करा. चला, चला दुसरा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे आपला कोणत्या टॉपिकवरचा? तर्क आणि अनुमान, बरोबर. तर्क आणि अनुमानवरील प्रश्न आहे. या टॉपिकवरतीही एक किंवा दोन प्रश्न फिक्स असतात ग्रुप डी ला. हे मी अगोदरच सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फिक्स एक किंवा दोन प्रश्न पडतात. हा टॉपिक करायची गरज आहे तुम्हाला. हा टॉपिकचा प्रश्न कसा सोडवायचा याची पण लेक्चर आपली झालेली आहेत. बघितलं असेल तर परफेक्ट तुमच्या लक्षात येईल. विधान दिलेले असतात 2 किंवा 3 विधान दिलेले असतात. त्यानंतर निष्कर्ष दिले असतात 2. ठीक आहे, त्या विधानावरून तुम्हाला वेन आकृती काढायची असते आणि वेन आकृती काढल्यानंतर त्याच्यावरून हे निष्कर्ष त्याच्याशी तर्कसंगत आहे की नाही हे बघायचं असतात. 4 ऑप्शन दिलेले असतात. ठीक आहे, तर चेक करा बघा. बघा, काही दाळिंबे पीच आहेत, काही दाळिंबे पीच आहेत. ठीक आहे, दाळिंबे पीच आहेत म्हणजे काही म्हणजे हा भाग आला काही दोघांचा, बरोबर. त्यानंतर काही पीच लिंबू आहेत, काही पीच लिंबू आहेत, लिंबू काही पीच हा भाग आला दोघांचा, बरोबर. पीच आणि लिंबूचा काही शब्द आला की समजून घ्यायचं. आपण हे शिकवलेलं पण आहे बॅचमध्ये. ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. आपल्या रेल्वे ग्रुप डी, ALP टेक्निशियन, NTPC सर्व बॅचेस सुरू आहेत आपल्या मराठी भाषेत. ठीक आहे, ते जॉईन करायचं असेल तर आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ह्या नावाचं ॲप प्ले स्टोअरवर तुम्हाला दिसेल, ते डाउनलोड करून त्याच्यातून जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, या नंबरवरती. चला, दुसरं पुढं काय म्हटलंय? सर्व लिंबू अंजीर आहेत. सर्व लिंबू अंजीर आहेत म्हणजे सर्व लिंबू अंजीर आहेत म्हणजे लिंबू आतमध्ये येणार, अंजीर बाहेर येणार. अशा पद्धतीने तुमची वेन आकृती तयार झाली विधानावरून. आता निष्कर्ष काय? काही पीच अंजीर आहेत, काही पीच अंजीर आहेत ना. हा जो भाग आहे अंजीर एवढा आहे, पीच एवढा आहे. यातला जो हा भाग आहे तो दोन्हीचा कंबाईन आहे की नाही? म्हणजे पहिलं जे आहे निष्कर्ष तो तर्कसंगत आहे. दुसराच काय? काही डाळिंबे अंजीर आहेत, काही डाळिंबे अंजीर आहेत. डाळिंबे इथं आहे, अंजीर इथं आहे. दोघांचा काय संबंध आहे का?
काही संबंध नाही, म्हणून दुसरा तर्कसंगत नाही. म्हणजे फक्त पहिला तर्कसंगत आहे. ऑप्शन निष्कर्ष, केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. हे झालं तुमचं उत्तर. काय डाऊट तुम्हाला? सोपे प्रश्न आहेत. बुद्धिमत्ता आउट ऑफ मार्क पडतात, तुमची प्रॅक्टिस तेवढी पाहिजे. तिसरा प्रश्न आहे DEFGL MN हे उत्तरेकडे तोंड करून एका सरळ ओळीत बसलेले आहेत. एवढं वाचलं की तुमच्या लक्षात येते की हा कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला सिटिंग अरेंजमेंट. हा पण टॉपिक आपण घेतलेला आहे. याची लेक्चर घेतलेत. कोणकोणते टाईप आहेत ते घेतलेत. 4 ते 6 टाईपच्या आसपास आपण याचे टाईप घेतलेले आहेत आणि त्यामध्ये असा टाईपचा प्रश्न पण घेतलेला आहे बॅचमध्ये. तर हा असा प्रश्न रेल्वेला विचारला जात आहे ग्रुप डी ला आता. ठीक आहे. आणि फक्त ग्रुप डीच्याच मुलांनी बघू नका. ALP टेक्निशियन NTPCचा अभ्यास करणारे मुलं पण बघत असतील तर त्यांनी पण समजून घ्यायचं की रेल्वेचा प्रश्न इकडचं तिकडं तिकडचं इकडं रेल्वेत एक्सचेंज होत असतात. ग्रुप डीचा टाईप ALPला, ALPचा टाईप टेक्निशियनला, NTPCला असं रिपीट होतात. त्यामुळे तुम्ही पण हे लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो. बघा प्रश्न काय त्यानुसार आपल्याला डायग्राम काढावी लागेल. DEFGLMN किती आहेत? 7 व्यक्ती आहेत मित्रांनो. किती? 7 व्यक्ती आहेत. उत्तरेकडे तोंड करून आहेत. 1 2 3 4 5 6 7. उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे इकडे तोंड करून उभा आहेत. ओके. चला आता दुसरी वाक्य काय सांगितले? डीच्या उजवीकडे केवळ 2 व्यक्ती बसले आहेत. डीच्या उजवीकडे, उजवी बाजू ही आहे, डावी बाजू ही आहे. दिशा आणि अंतर या टॉपिक मध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. डीच्या उजवीकडे 2 व्यक्ती म्हणजे 1 आणि 2 व्यक्ती सोडल्या. डी इकडे बसलाय कारण डीच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती आहेत. म्हणजे डीची पोझिशन आपल्याला फिक्स माहित झालेली आहे. ठीक आहे. चला डी आणि जी यांच्यामध्ये केवळ 2 व्यक्ती बसले आहेत. डी आणि जी यांच्यामध्ये केवळ 2 व्यक्ती बसलेले आहेत. मला सांगा इकडं जी येऊ शकतो का? नाही येऊ शकत. का येऊ शकत नाही? तर 2 व्यक्ती जर घेतले 1 2 तर जी इकडं कुठे घेणार? कारण एवढंच आहेत 7. म्हणजे जी ला आपल्याला घ्यावं लागेल या साईडला. 1 आणि 2 व्यक्ती डी आणि जीच्या मध्ये बसलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुमचा जी आणि डी तयार होईल. नेक्स्ट आहे ई आणि एफ यांच्यामध्ये केवळ 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. ई आणि एफ कुठे घेऊ शकतो? ई आणि एफ ला इथं जर ई ला घेतला इथं एफ ला घेऊ शकतो किंवा इथं ई ला घेतलं तर इथं एफ ला घेऊ शकतो. बरोबर. पण कन्फर्म आपल्याला कळतंय का की ई ला कुठे घ्यायचा, एफ ला कुठे घ्यायचा? नाही कळत. म्हणून इकडे याला साईडला ठेवा. ई 2 व्यक्ती आणि एफ किंवा एफ 2 व्यक्ती आणि ई. कारण ई इकडे आहे का एफ इकडे आहे आपल्याला माहित नाही. अशा पद्धतीने फक्त तुम्ही दुसऱ्या साईडला काढून ठेवा. नेक्स्ट बघा एफ ही व्यक्ती डीच्या लगत डावीकडे बसली आहे. आता पोझिशन परफेक्ट माहित होते. एफ ही व्यक्ती डीच्या लगत डावीकडे म्हणजे या साईडला डीच्या लगत डावीकडे एफ बसलेली आहे. एफ इथं बसलेली आहे. मग ई कुठं बसलेली आहे? तर ई 1 2 सोडून इथं तर बसलेली असेल ना, तर 1 2 सोडून इथं तर बसलेली असेल. म्हणजे ते अजून आपल्याला कन्फर्म नाही. ठीक आहे. चला पुढे बघू. एन ही व्यक्ती यमच्या लगत डावीकडे बसली आहे. एन ही व्यक्ती यमच्या लगत डावीकडे, एन ही व्यक्ती यमच्या लगत डावीकडे बसलेली आहे. यमच्या लगत उजवीकडे बसलेली आहे. बरोबर. एन ही व्यक्ती यमच्या लगत उजवीकडे बसलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने तयार होईल. बरोबर आहे. बरोबर. एन ही व्यक्ती यमच्या लगत उजवीकडे यम एन मग आता सोबत आहेत. यम एन लगत मग कुठं आहे का लगत जागा? कुठं? इथंच आहे म्हणजे यम आणि एन. आता राहिलं काय? ई राहिला. एफ पासून 2 सोडून ई झाल्या, फिक्स जागा झाल्या. आता जो राहिला एक कोण राहिला? एल राहिला. एल ला इथं टाकला. या पद्धतीने डायग्राम तुमची तयार झालेली आहे. आता प्रश्न काय? तर ओळीच्या डावीकडून 3ऱ्या स्थानी कोण बसले? ओळीच्या डावीकडून 3ऱ्या स्थानी कोण आहे? ओळीच्या डावीकडून 3ऱ्या स्थानी 1 2 3 कोण आहे? 3ऱ्या स्थानी एल आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचा उत्तर आहे. हे आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून वेळ लागला. तुम्हाला थोडं फास्ट करायचं आहे. एवढा वेळ घ्यायचा अजिबात नाही. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा मित्रांनो. 4 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लव हे 24 36 असे व VALE हे 32 45 असे संकेतबद्ध केले आहे.
तर दिलेल्या सांकेतिक भाषेत ए साठी काय संकेत असेल? या टाईपचा प्रश्न 100% तुम्हाला एक्झाममध्ये दिसतो म्हणजे दिसतो. आता हा प्रश्न कोणत्या टॉपिक मधला आहे? मी टॉपिक पण का सांगतोय, तर तुम्ही आपली बॅच जॉईन केली असेल ग्रुप डी एल पी टेक्निशियन एनटीपीसी कोणतीही, तर त्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की सरांनी हा टॉपिक कोणत्याच्यात घेतलेला आहे. बरोबर. तर हा टॉपिक सांकेतिक भाषेत म्हणजे काय, सांकेतिक भाषा हा टॉपिक मधला हा प्रश्न आहे. सांकेतिक भाषा म्हणजे काय, कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक आपण घेतलेला आहे. त्यामध्ये हा टाईप पण घेतलेला आहे. चेक करा तुम्ही, या टाईपचा प्रश्न तुम्हाला 100% दिसणार आहे त्यामध्ये आणि एक्झाम मध्ये पण दिसणार आहे. चला बघा काय सांग, या प्रश्नामध्ये काय करायचं असतं मी तुम्हाला नॉर्मली पण सांगितलं होतं. काय इथं थोडं लांब लांब लिहाई, तुम्ही डायरेक्ट इथून पण काढू शकता मित्रांनो, पण मी तुम्हाला एक समजून सांगण्यासाठी खाली लिहितोय. LOVE काय, त्यासाठी 2 4 3 6 वेगवेगळे नंबर आहेत, एक संख्या नाही पूर्ण ती. VALE काय इथं 3 2 4 5. यामध्ये काय असतं मित्रांनो की तुम्हाला यामध्ये विचारलंय काय संकेत, ए साठी विचारलाय. बरोबर. मग इथं बाकीची लेटर असतात ती कॉमन आलेली असतात. म्हणजे बघा जसं की L E V आलंय का नाही, ए आणि ओ राहिलाय. तर इथं 3 आणि इथं 3 कॉमन आहेत, तर इथं पण 3 अंक कॉमन असतात त्यांच्यासाठी. बघा 3 3 2 2 4 4 कॉमन आहे की नाही. मग ह्या 3 लेटरसाठी हे 3 अंक निघून गेले. आता ओ साठी काय राहिलं इथं 6 राहिला आणि ए साठी काय राहिलं इथं 5 राहिला, म्हणून ए साठी तुमचा आला 5 हा नंबर. ऑप्शन नंबर 2 तुमचा उत्तर झालं. ए साठी काय आला संकेत 5 आला. का 5 आला, तर इथं 3 लेटर जे असतात दोन्ही कॉमन असतात, तीच इथं अंक पण कॉमन असतात आणि मग राहिलेला जो अंक आणि लेटर आहे ते एकमेकांचा संकेत असतो. विषय संपला. अशा पद्धतीने सगळ्यात सोपा टाईप हा आहे जो रेल्वेला विचारला जातो, ग्रुप डी ला पण. ठीक आहे. नेक्स्ट बघा 5वा प्रश्न. आता इथं तुम्हाला अंक आणि लेटर नाही तर लेटरच आहेत डायरेक्ट. बरोबर. आणि यासाठी तुम्हाला कशाचा उपयोग होतो, यासाठी तुम्हाला हे पाहिजे तुमच्याकडे, तरच तुम्हाला ते प्रश्न सुटतात. मग पाठ पाहिजे तुम्हाला, पेजेस पेनावर पेन आणि पेजेसवर तिथे दिलेल्या पेजेसवर तुम्ही लिहिलेलं असलं पाहिजे. जसं तुम्हाला वाटतंय तसं, पण हे माहीत असेल तर हा प्रश्न लवकर सुटतो आणि पटकन सुटतो. चला बघा आता नॉर्मली काय तिथे दिलंय, NJOM साठी काय संकेत आहे, TPUS. ठीक आहे. म्हणजे काय फरक आहे यामध्ये बघा तुम्हीच. NT मध्ये कितीचा फरक आहे, N येत आहे T येत आहे. 1 2 3 4 5 6 प्लस 6. JP 1 2 3 4 5 6 प्लस 6. OU O येत आहे, U येत आहे. 1 2 3 4 5 6 प्लस 6 आणि M आणि S मध्ये पण प्लस 6चा फरक आहे, प्लस 6. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये प्लस 6चा फरक आहे. म्हणजे याचा याच्याशी अशा पद्धतीने संबंध लावायचा आहे. सेम याचा पण तोच संबंध असणार आहे, त्यामुळे दुसरं चेकच करायचं नाही. मी तुम्हाला या टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. या टाईपचा प्रश्न सहसंबंध या टॉपिक मध्ये घेतला असेल त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसरं सोडवायचंच नाही, पहिल्यावरून डायरेक्ट याचा संबंध काढायचा. चला आता आपण डायरेक्ट याचा संबंध बघू. RNSQ प्लस 6चा फरक आहे, प्लस 6 करा. R प्लस 6 1 2 3 4 5 6 X. बरोबर. ऑप्शन मध्ये X कुठं आहे, डायरेक्ट पहिल्याच लेटरवरून तुमचा ऑप्शन उत्तर निघाला, विषय संपला. पुढचं चेक करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. आहे का गरज मला सांगा चेक करायची. डायरेक्ट तुमचं उत्तर निघालेलं आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतरच समजतं. का तर पहिल्यांदा लेटर X निघालंय, मग पर्यायामध्ये X कुठं आहे, इथंच आहे, डायरेक्ट उत्तर निघालं. हे बघायची गरज नाही ऑप्शन. हा 2-3 ऑप्शन मध्ये पहिल्यांदा X असतं, तर मग आपण पुढचं लेटर काढलं असतं. बघा तुम्ही पुढची लेटर काढा आणि चेक करा. ठीक आहे मित्रांनो. काय डाऊट तुम्हाला इथं आहे का, काय डाऊट?
चला नेक्स्ट. हा, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर ॲप कोणतं आहे, प्ले स्टोअरवर कोणतं घ्यायचं. तर हे आपलं ॲप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस म्हणून. प्ले स्टोअरवर जावा, प्ले स्टोअरवरती सर्च करा रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस म्हणून. सर्च केल्यानंतर हे ॲप येऊन जाईल, डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये काय काय दिसणार आहे हे महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला फक्त बॅचेस नाही तर त्यासोबतच तुम्हाला बाकी पण गोष्टी त्यामध्ये दिसणार आहेत. ठीक आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय काय दिसतं त्यामध्ये, अशी स्लाइड येते. ओपन केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करावं लागतं, पहिल्यांदा रजिस्टर करावं लागतं. ठीक आहे. आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला इथे पेड कोर्सेसमध्ये आपल्या बॅचेस दिसतात. पण बॅचेस सोबतच तुम्हाला काय काय दिसतंय, डेमो लेक्चर फ्री दिसतात, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झामचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, टॉपिक कोणकोणते, अभ्यास कसा करावा या सर्व माहितीची व्हिडिओ यामध्ये प्रत्येक एक्झामची दिसतात. ग्रुप डी, एल पी, टेक्निशियन, NTPC वगैरे सर्वची. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं टेस्ट सिरीज आहेत, ज्या की 1 रुपयाला 1 टेस्ट या पद्धतीने टेस्ट आहेत. यामध्ये 20 टेस्ट फक्त 20 रुपयाला, एवढ्या स्वस्त टेस्ट यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे बाय बुक. या बाय बुक नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला आपली पुस्तकं दिसतील रेल्वेची, कारण आपण फक्त रेल्वेचं शिकवतो, बाकी एक्झामशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. तर रेल्वेची पुस्तके तुम्हाला इथून तुम्ही डायरेक्ट बाय करू शकता. घरपोच पोस्टाने 4-5 दिवसात तुम्हाला पुस्तक भेटते. यामध्ये ग्रुप डी, LP, टेक्निशियन, NTPC सर्व पुस्तके यामध्ये उपलब्ध आहेत. ठीक आहे. क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्वाचं, फ्रीमध्ये 250 ते 300 क्वेश्चन पेपर पाठीमागे रेल्वेला पडलेले इथं अवेलेबल आहेत. फ्रीमध्ये 1 रुपये चार्जेस नाही. त्यासाठी फ्रीमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं जाऊन त्या मोबाईलमध्येही डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या, आणि सराव करू शकता. आणि PYQ आहेत, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर पाठीमागे कसे प्रश्न पडत आहेत हे सर्व माहीत होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, ही ॲप डाउनलोड करून यातून घ्या. इथं प्रत्येक एक्झामचा सिलेबस आहे टॉपिक वाईज यामध्ये मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ॲपचा पूर्णपणे, आणि पूर्ण ॲप ही रेल्वेचं आहे, त्यामुळे पूर्णपणे फायदा होणार आहे तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. ॲप पेड कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा बॅचेस दिसतील आपल्या वेगवेगळ्या. ह्या बॅचेस घेतल्यानंतर अशा टेक्निशियन, ग्रुप डी, ग्रुप डीची बॅच आहे, अशा बॅचेस दिसतील, आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला माहिती दिसेल वेगवेगळी. बॅच घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसू शकतं. ठीक आहे मित्रांनो. बघा आता आपला प्रश्न कोणता चालू होता, 6वा. चला, काय 6वा प्रश्न. हा टाईप पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हा टाईप आहे रचना व मांडणी या टॉपिकवरचा प्रश्न आहे. रचना व मांडणी हा टॉपिक तुम्हाला कुठेही MPSC सरळ सेवा, MPSC किंवा पोलीस भरती यामध्ये कुठेही दिसणार नाही. अशा टाईपमध्ये हे प्रश्न आपल्याला रेल्वेला विचारले जातात. सोपा प्रश्न आहे, पण हा टॉपिकच वेगळा आहे, जो रेल्वेने सिलेबसमध्ये दिलेला नाही, तरी पण आपण हा टॉपिक पण घेतलेला आहे. यावरती रेल्वेला प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्तेमध्ये हा टॉपिकचे आपण 2 ते 3 लेक्चर घेतलेले आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे समजून सांगितलं आहे. फक्त हाच टाईप नाही, असे 7-8 टाईप आहेत या टॉपिकमध्ये. मांडणी व रचना हा टॉपिक आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा आता मित्रांनो, काय आहे प्रश्नामध्ये, खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या केवळ 1 अंकी संख्या आहेत. ह्या दिलेल्या संख्या 1 अंकी संख्या आहेत. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावी, इकडून इकडे जायचे. काय म्हटले आता इथं बघा, मालिकेत असे किती विषमांक आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या लगत आधी एक विषमांक व नंतर लगेच एक समांक येतो. म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न सोडवून पण दिलेला आहे. आपले ग्रुप डी, ALP, टेक्निशियन, NTPCचे प्रश्न संच आहेत, ज्यामध्ये या टाईपचे प्रश्न आहेत. सोडवून स्पष्टीकरणासहित प्रश्नपत्रिका संच अवेलेबल आहेत मित्रांनो आपले. त्यामुळे कधीही ते घेऊन प्रॉपर अभ्यास करा, तुम्हाला सर्व टाईप कव्हर होऊन जातील त्याच्यातून. काय सांगितलंय त्यांनी बघा, असे किती विषमांक आहेत, विषमांक ज्याच्या लगत आधी एक विषमांक येतो, विषमांक, आणि लगत नंतर समांक. म्हणजे काय, अशा संख्या अंक बघायचे आहेत की विषम विषम सम असं पाहिजे. चला बघा इथं आता विषम विषम सम, विषम विषम सम बघा. विषम इथं विषम आहे, विषम विषम सम आहे का नाही, विषम विषम सम पहिला निघाला. परत विषम विषम नाही, तर विषम नाही,
विषम विषम नाही, विषम विषम सम दुसरा निघाला, हा पहिला निघाला, अजून झालं, दोनच आहेत. ठीक आहे, अजून तुम्हाला एकांत दिसत आहे का कुठं? इथे एक आहे. बरोबर, 7 9 8 आहे का? किती झाले? 3 झाली. असे पर्याय 1 झाला, 3 हे उत्तर आपलं झालं. काय डाऊट तुम्हाला यामध्ये? आता हा टाईप पण तुम्हाला बघा, आता भरपूर शिफ्ट एक्झामच्या होत असतात, त्यामुळे तुमच्या शिफ्टला हा प्रश्न पडला नाही की लगेच सरांनी घेतलेला हा प्रश्न पडला नव्हता, असं नाही होऊ शकत. तुमच्या शिफ्टला मागचा प्रश्न पडेल, हा प्रश्न दुसऱ्या शिफ्टला पडेल, कुठे ना कुठे हा प्रश्न 100% हा टाईपचं दिसणारच आहेत तुम्हाला. आणि हे 7 ते 8 टाईपचं प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो याच्यावरचे. ठीक आहे, त्यामुळे बॅच घेतली की तुम्हाला ते आपण रेल्वे सोडून दुसऱ्या एक्झामला शिकवतच नाही. तेव्हा बॅच घेतली की तुम्हाला रेल्वेचंच मटेरियल, रेल्वेचा सिलेबस, रेल्वेचाच PDF सर्व रेल्वेचंच भेटेल. त्यामुळे तिथं रेल्वेचाच अभ्यास होणार आहे. त्यामुळे प्रॉपर बॅच घेऊन अभ्यास करा. बॅच विषयी माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर मेसेज करा फक्त की ग्रुप डी बॅच माहिती, ALP बॅच माहिती, टेक्निशियन बॅच माहिती, जी पण पाहिजे लगेच तुम्हाला होईल. तसंच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसेल, नवीन असाल तरी या नंबरवर मेसेज करा, लगेच तुम्हाला लिंक येऊन जाईल ग्रुपची, जॉईन करून घ्या. सर्व रेल्वे एक्झाम विषयी अपडेट त्याच्यावर येत राहते कंटिन्युअस. मराठी भाषेतून सर्व मटेरियल भेटतं. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट बघा 7वा प्रश्न आहे. कशावरचा आहे? नातेसंबंध, सॉरी नोते झालं का? नातेसंबंध, बरोबर, रिलेशनशिप यावरचा प्रश्न आहे. या टाईपचा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणारच आहे. नातेसंबंध फक्त 3 टाईप आहेत. तुम्ही म्हणसाल सर अजून काय आहेत का? रेल्वेला 3 टाईप विचारले जातात, अजून किती टाईप असू दे आपल्याला काय घेणं देणं आहे का? आपण रेल्वेचा अभ्यास करतोय, रेल्वेला 3 टाईप विचारतात. नातेसंबंधचं 3 टाईप आपण बॅचमध्ये घेतलेत. त्यातला हा एक टाईप आहे, दुसरा थोडासा वेगळा आहे. तिन्ही पण टाईप घेतलेत. बघा आता चला, नातेसंबंधात काय म्हटलंय हे आपल्याला काढायचं आहे आणि त्यावरून ओचे वीशी काय नाते विचारलेलं आहे. चला बघूया. A+B म्हणजे A ही B ची बहीण आहे. आता इथं काय O+P आहे, म्हणजे O ही P ची बहीण आहे. O ही P ची बहीण आहे. बहीण म्हटलं की एक रेष, O ही P ची बहीण आहे, म्हणजे ह्या O लेडीज आहे, P ची बहीण. दुसरं काय सांगितलंय? P - T म्हणजे काय? P ही T ची पत्नी आहे. P ही T ची पत्नी आहे. P ही T ची पत्नी आहे म्हणजे T झाला पती. पती पत्नीला आपण डबल लाईन घेतो. ज्यांनी आपले लेक्चर बघितले त्यांना हे डायरेक्ट कळेल, ज्यांनी बघितले नाही त्यांना वाटेल सर डोक्यावरून जातंय, समजत नाहीये. तुम्ही अभ्यासच केला नाही. मग डायरेक्ट जर कोण सराव बघत असेल तर त्याला मात्र अवघड जाणार आहे. ज्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे आणि रिव्हिजन म्हणून बघत असतील त्यांना परफेक्ट समजणार आहे. ठीक आहे, पुढचं काय आहे? टी ह्या जी कुठं आहे? इथं आहे. टी हे जीचे वडील आहेत. टी हे जीचे वडील आहेत. जीचे वडील आहेत टी, म्हणजे जी आला खाली आणि लास्टला @G जी कुठं आहे? जी @ इथं आहे, म्हणजे G म्हणजे जी हा व्हीचा भाऊ आहे. जी हा व्हीचा भाऊ आहे. भाऊ बहीण, बहीण भाऊ, भाऊ भाऊ, बहीण बहीण, आपण त्याला एक रेष देत असतो. इथं दिलेलं आहे बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमची डायग्राम तयार झालेली आहे. आता विचारलंय काय? O चे व्हीशी नाते. O हा व्हीचा कोण? तर O हा व्हीच्या याचेही वडील आहेत, म्हणजे याचे पण वडील असणार, कारण ही बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ जे पण असेल ते आहेत, म्हणजे याचे वडील. टी हे याचे वडील आहेत म्हणजे याचे पण वडील, म्हणजे O हा व्हीच्या वडिलांच्या बायकोचा भाऊ. काय येणार? काय विचारलं आपल्याला? O चे व्हीशी नाते काय? O हा सॉरी हे नवरा बायको आहेत, म्हणजे याचं डायरेक्ट कनेक्शन इथं आई असणार आहे. बरोबर, हे वडील झालं म्हणजे हे नवरा बायको म्हणजे आई झाली, म्हणजे काय? व्हीच्या आईचा भाऊ. O हा व्हीच्या आईचा, सॉरी भाऊ नाही बहीण. कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन का पता नहीं. सोल्यूशन जब पता हुआ तो क्वेश्चन क्या था पता नहीं. बघितलं का 3 इडियट पिक्चर? अशी कंडिशन होती. बरोबर, ते पण इंजिनिअरिंगलाच होते, मी पण इंजिनिअरिंग झालेले आहे. इथं आपण बघा टी आणि जीचे वडील टी आहेत. बरोबर, आणि जीची ही आई आहे. तर व्हीचा भाऊ जी आहे म्हणून याचे वडील आणि याची आई होणार.
म्हणजे ओ हा व्हीच्या आईचा भाऊ, आईची बहीण. कुठं आईची बहीण? ऑप्शन डी. भाऊच लय नाचतोय का काय? वंशाचा दिवा असल्यामुळे तसं होत असेल थोडंसं. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणता सर हे प्रश्न, तर हे प्रश्न ग्रुप डीलाही पडलेले आहेत पाठीमागचे. बघितले तुम्हाला कुठल्या ना कुठल्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील असे प्रश्न. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघा. हे सांगितलं आपण की बॅचेस आपल्या सुरू आहेत. आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण ग्रुप डी CCA कॅन्डिडेटसाठी ऑफलाईन बॅच सुरू करतोय. बरेच जणांचे मेसेज येतात की सर माझं अप्रेंटिस झालेलं आहे रेल्वेमध्ये, 20% रिझर्वेशन असतं ग्रुप डी मध्ये, पण मला प्रॉपर ऑफलाईन जाऊन अभ्यास करायचा आहे. मला तिथं प्रश्न विचारता येतील, माहिती घेता येतील प्रश्न प्रत्येकाचं. कारण माझा 10वी नंतर ITI करून अप्रेंटिस केलेलं आहे. माझं इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन किंवा असं काही जास्त झालं नाही, त्यामुळे मला बेसिकपासून करण्याची गरज आहे. खूप मेसेज येत होते. आपल्याकडे जवळपास 1500 मुलं आहेत ज्यांची अप्रेंटिस झाली रेल्वेमधून. आपण ऑफलाईन बॅच फक्त 50 मुलांची सुरू करणार आहे. सर्वांचा फापट पसारा घेऊन काय करायचं? लक्ष, वैयक्तिक लक्ष त्यामध्ये राहिलं पाहिजे. प्रत्येक मुलाला आठवड्यातून एकदा तिथं बोलवून, लायब्ररीत अभ्यास करत असतील आठवड्यातून एकदा तिथं प्रत्येक मुलाला बोलवून 8 दिवसामध्ये तू काय केलं हे पूर्ण त्यांनी सांगायचं आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं हे मी सांगणार. अशा पद्धतीने ती बॅच असेल. आणि त्या बॅचमध्ये फक्त बॅच म्हणून नाही तर तुम्हाला डॉक्युमेंट पासून सुरुवात होणार. म्हणजे पहिल्या दिवशी आला की तुम्हाला ते कास्ट वाईज डॉक्युमेंट काय लागणार ते सांगणार आधी की ते काढायला सुरुवात करा. कारण अप्रेंटिस करताच कशाला तुम्ही? अप्रेंटिस कशाला करता तुम्ही रेल्वेमध्ये? कोणी 8-10 हजारासाठी तर करत नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन अप्रेंटिस करता. कुठं कुठं अप्रेंटिस केलेत तुम्ही, बरोबर? कशासाठी करता? तर मला ग्रुप डी मध्ये 20% रिझर्वेशन आहे, जिथं मला थोडं कमी मार्कावर माझं सिलेक्शन होईल. कमी म्हणजे आता एवढं कमी नाही राहिलं. तुम्हाला माहित आहे आता रिझल्ट लागला येईल तुमच्या लक्षात. ठीक आहे. ग्रुप डीचा एवढं कमी मार्क आता नाहीत, पण बाकीच्या कॉम्पिटिशननी कमी आहेत, बरोबर? ह्यामुळे अभ्यास करता आणि कुठंतरी तुम्ही थोड्या पाय मार्काने जाता. तर आपण बेसिक पासून टार्गेट धरूनच शिकवणार आहे 50 मुलांचं. आणि पहिली 50 जी मुलं येतील ते फिक्स घ्यायची. तिथून पुढच्या मुलांना सांगायचं भाऊ फुल झाले. कारण आपल्याला काय करायचं की ती 50च्या 50 सिलेक्ट होऊन बाहेर काढायचे आहेत पूर्ण त्यांचं. त्यामुळे त्यांच्या पूर्ण वाचून असं नाही की 200-300 घेतली, शिकवलं तुमचं तुम्ही बघा करा अभ्यास, असं नाही. आठवड्याला प्रत्येक आठवड्याला टेस्ट असणार आणि त्या टेस्ट झाली की त्यानंतर तुम्हाला भेटून काय असेल ते प्रत्येकाला विचारणार. 1 महिन्यानंतर 1 महिने टीचिंग झाले त्यानंतर 2 दिवस टेस्ट राहणार. का? PYQ सराव पेपर जास्तीत जास्त झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही तुम्ही. आणि तुम्ही 0 असाल तरी तुम्हाला हिरो करायचं काम करणार आपण. आणि तुम्हाला माहित आहे आपण असल्यानंतर कसं टीचिंग आहे, कसं मार्गदर्शन आहे, प्रत्येक गोष्ट हे तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळे ज्यांना पण ऑफलाईन बॅचसाठी CCA फक्त दुसऱ्या मुलांसाठी नाही. कारण माझं पहिलं टार्गेट CCA आहे, बाकीच्यांचं नंतर बघू. मला CCA मुलांचं ज्यांना लावायचे असेल त्यांनी मेसेज करा, सर मला ऑफलाईन बॅच लावायची आहे. ठिकाण सांगा. ठिकाण जवळपास लातूर असू शकते, कारण सर्वच ठिकाणावरून आपल्याला भारी पडतंय ते. मला पण ते पॉसिबल आहे सगळ्या गोष्टीला. आणि तिथं फक्त क्लास म्हणून नाही, तिथं लायब्ररी बी असणार. लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा, प्रॉपर टाइम टेबल बनवून देणार, अभ्यास करायचा, लेक्चर करायची. रविवारी टेस्ट होणार. टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला बोलवणार, पर्सनली विचारणार काय प्रॉब्लेम येतोय, कुठलं समजत नाही, कुठलं समजतंय, अभ्यास किती झाला, पुढच्या आठवड्यात काय करायचं, असं नियोजन करूनच आपल्याला ते करायचं मित्रांनो. ठीक आहे. तर मेसेज करा, ऑफलाईन बॅच ॲडमिशन घ्यायचंय. 50 मुलं झाली, विषय कट होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. चला नेक्स्ट 8वा प्रश्न आहे. उत्तरेकडे तोंड करून असलेल्या 47 विद्यार्थ्यांच्या रांगेत नेहा उजव्या टोकापासून 21व्या स्थानावर आहे. किंजल नेहाच्या डावीकडे 8व्या स्थानावर असेल तर रांगेच्या डाव्या टोकाकडून किंजल कितव्या स्थानावर असेल? या टाईपचा प्रश्न. आता हा कोणत्या टाईपचा प्रश्न आहे? लगेच प्रश्न बघितला की तुम्हाला चॅप्टर आठवला पाहिजे की हा कोणत्या चॅप्टर मधला प्रश्न. हा प्रश्न आहे रांगेवरील उदाहरणे. तर रांगेत लिहिले सरळ सर याच्यावरूनच कळतंय रांगेवरील उदाहरणे. आणि हा पण टॉपिक आपण घेतलेला आहे. 7 ते 8 टाईप आपण याचे घेतलेले आहेत. घेतलेत की नाही वेगवेगळे टाईप?
त्यातलाच हा प्रश्न आहे की नाही आणि एक्झाम मध्ये पण तुम्हाला दिसतोय की नाही बघा. काय टोटल 47 मुलं आहेत, बरोबर. 47. नेहा उजव्या टोकाकडून 21व्या स्थानावर आहे. नेहा इकडून 21व्या स्थानावर आहे. कोण? स्नेहा, बरोबर. किंजल नेहाच्या डावीकडे 8व्या स्थानावर आहे. डावीकडे 8व्या स्थानावर किंजल 8वं स्थान. 7 मुलं इथं आहेत असं पकडू, इथं 20 आहेत असं पकडू, बरोबर. कोण आहे? किंजल, बरोबर. आणि रांगेच्या डाव्या टोकाकडून किंजल कितव्या स्थानावर असेल. नॉर्मली तर तुम्ही इकडून स्थान मोजा. इकडं 8 + 21 किती झालं? 29 झाले. टोटल किती आहे? 47. 47 - 29 + 1 हे झाला फॉर्म्युला तुमचा. एकूण, बरोबर, मायनस किती झाली? +1. कितवं स्थान झालं मग? 47 - 29 किती आलं? 18 आलं ना. +1 किती आलं? 19. बरोबर आहे का? चेक करून घ्या बरोबर आलेलं आहे का. परत म्हणायचं सरांनी चुकीचं शिकवलं. आणि हे आपण त्यामध्ये पण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने सोडवायचं. डायरेक्ट सांगितलं की दोन्हीची बेरीज करायची आणि बेरीज करून त्यामधून काय करायचं. मी त्या टाईपमध्ये बॅचमध्ये बघा हे खूप भारी सांगितलंय. मी सांगितलं की असं जर असेल की त्याच्या पुढे अजून दिलं असेल आणि एकूण व्यक्ती दिला असेल तर एकूण व्यक्तीमधून ह्या दोघांची बेरीज वजा करा असं मी डायरेक्ट सांगितले. वजा ह्या दोघांची बेरीज किती? 21 + 8 आणि त्यात +1 करा म्हणून सांगितलं होतं. 47 - 29 + 1 बरोबर 19वा. हे झालं तुमचं उत्तर. असं शॉर्टकट मी सांगितलं होता तो. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा 9वा. ई म्हणजे प्लस, एफ म्हणजे मायनस, जी म्हणजे गुणुले आणि एच म्हणजे भागिले. चला कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे? मी आधीच सांगितलं. प्रश्न बघितला की टॉपिक आठवला पाहिजे. कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे हा? अरिथमॅटिक किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजेच मराठीत म्हणता अंकगणितीय क्रिया, ज्याच्यावर मी जवळपास 4-5 लेक्चर घेतले असतील किंवा 3 लेक्चर असतील. जवळपास मी याच्यावरती 9 ते 10 टाईप घेतलेत बॅचमध्ये. चेक करा, ज्यांनी बॅच घेतली त्यांनी बघा 9 ते 10 टाईप घेतलेत आणि सगळे टाईप कसे सांगितले. फक्त बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे आणि त्यांनी जे सांगितले तसं करायचं आपल्याला. हे तुम्हाला प्रश्न दिलाय. या ठिकाणी फक्त ई, एफ, जी आणि एच याच्या किमती टाकायच्या आहेत. बघा 45 ई, जी कुठं आहे हो? जी म्हणजे काय? गुणुले 3 ई कुठं आहे हो? ई म्हणजे काय? प्लस 28. एच कुठं आहे हो? एच बरोबर भागिले, बरोबर भागिले 7. एफ म्हणजे वजा 8 बरोबर क्वेश्चन मार्क. सोडवा चला. काय इथं 45 त्रिक. आता तुम्ही म्हणता सर पहिल्यांदा भागाकार सोडवायचा असतो. मध्ये अधिक चिन्ह आहे ना, त्यामुळे हे पण आणि हे पण सोबत करू शकता तुम्ही. सोबत करून बघा, परत सेपरेट एक स्टेप करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. मध्ये अधिक चिन्ह आहे, इकडं 2 आहेत, याचं आणि इकडं याचं करू शकता तुम्ही. चला 45 त्रिक येतो का पाडा? कितीपर्यंत पाठ झाले? 50 पर्यंत पाठ झाले का? सर तुम्ही तर 30 पर्यंतच बोलला होता बॅचमध्ये, बरोबर ना? ठीक आहे ना, करा कॅल्क्युलेशन मग तुमच्या पद्धतीनं. किती आलं? 135 बरोबर. प्लस 28 भागिले 7 4 आलं, -8. 135 + 4 139 -8 बरोबर 131. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर आहे का? चेक करून घ्या. आलं उत्तर? घेतला हा टाईप? चेक करा कोणता जर टाईप असेल. 9-10 टाईप घेतले, त्यामधला एक टाईप हा असेल. ठीक आहे. ह्या टाईपचे पण प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. नेक्स्ट आहे दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. चला मालिका अशी आहे. काय येऊ शकतं? कितीचा फरक आहे? 29, 49, 69, 89, 109 + 20. लगेच कळतं 20चा फरक आहे. 100 काय येणार आहे इथं? 29. ऑप्शन नंबर पहिला तुमचं उत्तर आहे 10वीचं. काय डाऊट तुम्हाला मित्रांनो? व्हिडिओ खूप मोठी होत आहे म्हणून मला वाटतं की राहिलेले प्रश्न पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये घ्यावे यामधले. बरोबर 35 मिनिटाचे जवळपास व्हिडिओ झालेले आहेत. अजून पुढे 10 प्रश्न आहेत, त्यामुळे अजून व्हिडिओ 1 तासाच्या वर जाणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आपल्या रेल्वेच्या सर्व बॅचेस सुरू आहेत. तुम्हाला जॉईन करायची असेल तर जॉईन करू शकता. तसेच आपलं पुस्तक पण आहे जे तुम्हाला
घेऊ शकता तुम्ही. ही आपली मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. NTPCचं आहे, ग्रुप डी टेक्निशियन, ALP हे पुस्तक सध्या लवकरच स्टॉकमध्ये येणार आहे. आपलं विज्ञानचं संपलेलं आहे. रिप्रिंट त्यामध्ये ॲड करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही एक्झामचा तुम्ही अभ्यास करत असाल तर हे पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे. ग्रुप डी साठी पण प्रश्नसंच आहे. आणि आपण CCA साठी ऑफलाईन लवकरच येतोय. आणि फक्त पहिल्या दिवसापासून नसती टीचिंग नाही तर डॉक्युमेंट सहित लास्टचं सिलेक्शन होईपर्यंत. कारण नसतं डॉक्युमेंट शिकवून तरी काय, सिलेक्शन झाल्यानंतर सत्कार बी महत्वाचा आहे ना, गुलाल उधळणे बी महत्वाचं आहे ना. बरोबर आहे ना. सिलेक्शन झाल्यानंतर गुलाल उधळून त्याचा बॅनर बी लागणं महत्वाचं आहे. गावात 2-4 बॅनर लागले पाहिजेत. जसे माझे लावले होते माझ्या भावानी, 7-8 बॅनर लावले होते भावानी माझ्या. 10 बाय 15 फूट, 8 बाय 10 फूट, 10 बाय 20 फूट असे गावात. ह्या चौकात एक, त्या गाव तर छोटा आहे पण इथं एक, तिथं एक, तिथे एक, 8-10 बॅनर लावले होते. एकदम विषयच नाही ALPचे. तसे तुमच्या पण गावात तुमचे बॅनर लागले पाहिजे. आणि ती बॅनर लावायचं काम माझ्याकडे असेल बरं का. म्हणजे माझ्याकडे असेल म्हणजे मी त्याला पैसे देईल. चल लाव रे बॅनर भाऊ, मी आहे. कारण रेल्वे गावागावात, तालुक्यात, खेड्याखेड्यात दिसली पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रातलाच मराठी मुलगा रेल्वेमध्ये दिसला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. त्या पद्धतीने आपण नियोजन करत आहे. कारण बरेच जण ऑफलाईन बद्दल बोलत होते. आणि पहिलं टार्गेट आपण CCA यासाठी धरलेलं आहे की त्या मुलांचं अप्रेंटिस होऊनही त्यांना सिलेक्शनपर्यंत पोहोचता येत नाही. बाहेरची मुले येऊन आपल्या बोकांडी बसायला लागली. आपण काय करतोय मग, म्हणून टार्गेट CCA करतोय पहिल्यांदा मी. तर CCAच्या अप्रेंटिस झालेल्या मुलांनी लक्षात घ्या, ऑफलाईन समोरासमोर सगळ्या गोष्टी समजतील. थोडे पैसे जास्त जातील, थोडा रेंट, रूम या बाकीच्या गोष्टी, पण फिक्स सिलेक्ट होऊन बाहेर पडाल मित्रांनो. कारण सगळ्या गोष्टी समोरासमोर होतील. प्रत्येक सब्जेक्ट वेगवेगळे टीचर घेतील. मी एक सब्जेक्ट घेईल, बाकी 2 टीचर अजून वेगळा सब्जेक्ट घेतील. टीचर बी टॉपचे असतील, तिथं काय विषयच नाही. आणि सगळं मार्गदर्शन करायला मी असेल. ठीक आहे मित्रांनो. अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता किंवा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. काय जरी डाऊट असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मित्रांनो. हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर मेसेज करा. अधिक माहिती दिली जाईल. लवकरच सुरू करतोय. लातूरला रेडी राहा. लातूरच्या आसपासचा असेल तर मग काही येऊन जाऊन करू शकता. बाहेरचा असेल तर यावं लागेल. पण तुम्ही अप्रेंटिस का केली एवढं फक्त विचार करा एकदा माइंडमध्ये आणि त्यावरून निर्णय घेऊ शकता. थँक्यू फ्रेंड.